तर भाजप नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, त्यासाठी मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झालेल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांनी मंत्री करण्याची अट घातली होती, मंत्रिपद द्या अन्यथा नागपूरचे दोघे जण मला निवडून येऊ देणार नाहीत असं मुंडे म्हणाले होते, असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला. सोनिया गांधी यांनी प्रवेशाला परवानगी दिली, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग विरोधी पक्षातला खासदार आपल्याकडे घेऊन मंत्री करणार नाही अशी भूमिका घेतल्यानं प्रवेश झाले नाहीये. या सर्व घडामोडीत आपण पंतप्रधानांकडे न जाता थेट सोनिया गांधी यांच्याकडे गेलो होतो असा दावा त्यांनी केलेला आहे. त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आमचं सगळं ठरलं. सोनिया गांधींची परवानगी घेतली. त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मी राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल. आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरचे दोघं आहेत, ते मला काही निवडून देणार नाहीत. तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच तिथं. मला मंत्री करा. मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल, कारण माहिती म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्र बरोबर करता येईल. आमचं सगळं ठरलं. ते गुप्तपणे आले. मी महाराष्ट्र सदनात राहता एका हॉटेलमध्ये राहिलो, कोणाला कळू नये. त्यावेळेला माणिकराव ठाकरे अध्यक्ष होते. आमचं सगळं ठरलं. रात्री गुप्त 2 वाजता बैठका झाल्या. अहमद पटेलच्या आमच्या मॅडमची परवानगी घेतली.